चला माऊली, पांडुरंग सगळ्यांचं कल्याण करू. थांबा, नमस्कार करते. सुखी रहा. सुखी राहा. शुभम भवतु. येतो आम्ही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बघितलंस कारभारने? शुभू, पटपट सांग, मी काय विचारते. ठीक आहेत ना बाबा? छान झाली ना सगळी पूजा? शुभू, काही बोलत का नाही? सांग ना पटापट. श्रावणी, साहेब पूजेला मंदिरात आलेच नव्हते. काय? बाबा मंदिरात आलेच नव्हते? होय, साहेबांच्या ऐवजी अलकनंदा मॅडम आल्या, त्यांनीच पूजा केली. हे कसं शक्य आहे रे शुभू? बरं, पृथ्वी काका आला होता का? तो होता का तिकडे त्यांच्या सोबत? नाही, पृथ्वी साहेब पण नव्हते. मी म्हणतोय ना, फक्त अलकनंदा मॅडम होत्या, त्यांनीच पूजा केली. श्रावणी, शांत हो, शांत हो. बघ, साहेबांचं काहीतरी काम निघालं असेल म्हणून ते आले नसतील. तू काळजी नको करूस. हा, नाही शुभू, असं नाही. मला माझ्या बाबांचा स्वभाव चांगला माहिती. अरे मागच्या वर्षी त्यांना 101 ताप होता. डॉक्टरांनी बेडमधून उठायचं नाही असं सांगितलं होतं, पण तरी सुद्धा ते वेळेवर पूजेला पोहोचले होते. ही पूजा त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे. ती चुकवणं शक्यच नाही रे. नाही, तू श्रावणी बरोबर बोलायलास. साहेब लय आजारी पडले नसतील ना? मी लावते. काय गे नट्ट मोगरे, भांडी धुवायला सांगितली तर फोन लावत बसलेस काय? काय गे नट्ट मोगरे, या घरात पाऊल ठेवताना तुला बजावून सांगितलं होतं ना, तुझ्या घरच्यांशी संपर्क ठेवायचा नाही म्हणून? हा, मग ह्यो फोन कुणासाठी आणि कशासाठी चोरून करत होतीस तू? आई ऐक ना, शांत हो. मी काय म्हणतो, तिनं फक्त तू मध्ये बोलू नकोस. गप्प बस. मी हिच्याशी बोलतोय ना. सासूबाई, मला माझ्या बाबांची काळजी वाटते म्हणून फक्त. तुझ्या बाबांची काळजी वाटते, मग मी काय करू? हा, होय का? मला कुठलंही कारण चालायचं नाही सांगून ठेवती. ती पडलेली भांडी घासायची आणि पटकन घरात यायचं. काय लाका मला आली मोठी. हे घे फोन तुझा. आणि परत जर फोन लावताना मला दिसलीस तर मी हाय आणि तू हाय. कळलं काय? चल बस तिथं.
या घरात पुन्हा पाऊल ठेवायची हिंमत करायची नाहीस. आजपासून तू माझ्यासाठी कायमची मेलीस. सॉरी बाबा, तुमची शपथ मी मोडते, पण माझ्याकडे खरंच दुसरा कुठलाच पर्याय उरला नाही. मला फक्त एकदा डोळे भरून तुम्हाला बघायचं. तुम्ही ठीक आहात ना? मी आजारी तर नाही आहात ना याची खात्री करून घ्यायची बस.